नमस्कार, तुम्ही पाहता थेट वार्ता आणि आजचा विषय आहे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा बदल घडतोय का? कारण राज ठाकरे यांनी आपल्या अलीकडील भाषणात कांशीराम यांचा उल्लेख केला आणि इथूनच सुरू झाली एक नवी चर्चा. कांशीराम म्हणजे फक्त एक नेता नव्हते, ते एक सामाजिक अभियंता होते. त्यांनी 85% समाज म्हणजेच बहुजन, वंचित, मागास, अल्पसंख्याक यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचं राजकारण हे तोडण्याचं नव्हतं, सोडण्याचं होतं. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी ही केवळ घोषणा नव्हती, तर एक राजकीय क्रांती होती. राज ठाकरे यांच्या भाषणात आता एक बदल जाणवतोय. पूर्वीचा आक्रमक प्रांतवाद आता थोडासा मवळ होताना दिसतोय. त्यांनी कांशीराम यांचा उल्लेख करणं हा केवळ उल्लेख नाही, तर तो एक संकेत असू शकतो समाज जोडण्याचा, नव्या राजकारणाचा. जर खरंच राज ठाकरे यांना कांशीराम यांचा मार्ग स्वीकारायचा असेल तर त्यांना स्वीकारावा लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समतावादी राष्ट्रवाद, प्रबोधनकार ठाकरे यांची सामाजिक विचारधारा, महात्मा ज्योतिराव फुले यांची शिक्षण आणि समता चळवळ, छत्रपती शाहू महाराज यांचे आरक्षण आणि सामाजिक न्याय धोरण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा समावेशक राज्यकारभार. शिवाजी महाराजांविषयी अनेक चुकीचे प्रचार केले गेले. त्यांना एका विशिष्ट विचारसरणीत अडकवण्याचा प्रयत्नही झाला. पण वास्तव काय आहे? शिवाजी महाराज हे सर्व समाजाचे राजा होते. त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. त्यांचा लढा होता अन्यायाविरुद्ध. म्हणूनच जो कोणी त्यांच्या नावाने समाज तोडण्याचा प्रयत्न करतो त्यांना ठामपणे नकार देणं गरजेचं आहे. आज महाराष्ट्र बदल शोधतोय. लोकांना हवा आहे विकास, सामाजिक न्याय, एकत्रित नेतृत्व. जर राज ठाकरे यांनी कांशीरामचा 85%चा फॉर्म्युला आणि आंबेडकरांचा राष्ट्रवाद स्वीकारला तर ते नक्कीच एक पर्याय बनू शकतात. राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसतं, ते असतं समाज घडवण्यासाठी. आजचा प्रश्न आहे, राज ठाकरे हा बदल पूर्णपणे स्वीकारतील का? जर हो, तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहिला जाऊ शकतो. तुम्ही पाहत होता थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र शिंदे. धन्यवाद.